नमस्कार. धर्मवीर पिक्चरचा दुसरा भाग पूर्णपण झालेला आहे आणि तो आता रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. लोकांना निश्चित याबद्दल उत्सुकता असेल असं मला वाटतं. कारण पहिलं जे धर्मवीर होतं ते इतकं फास्ट आणि इतकं ज्याला एक पेस म्हणतो ना, अशी पेस होती त्या पिक्चरला. त्यामुळे ते लोकांनी चांगलंच लक्षात ठेवलेलं आहे. त्यामुळे यापुढे आणखी काय असेल ही उत्सुकता निश्चितच लोकांच्या मनात निर्माण झालेली असेल आणि मला वाटतं ती मागच्या पिक्चरसारखी ज्या वेळेला पण पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे. परत तेच आर्टिस्ट आहेत. आता ते आर्टिस्ट आणि त्याने आता कशा रीतीने मांडले पुढं ते काही कळत नाही आहे. त्यामुळे त्याची उत्सुकता वाढलेली आहे. कारण आनंद दिघे साहेबांचं नंतर हे घडलेलं आहे सगळं. त्यामुळे ते कसे दाखवणार आहेत याची उत्सुकता निश्चितच असेल. पण मला वाटतं परत हे पहिल्या पिक्चर सुद्धा सारखं चांगलं होईल. मी खरोखरच या पिक्चरला मी खरोखरच शुभेच्छा देतो. यांच्या मेहनतीला तोड नाही याबद्दल मला पुन्हा पुन्हा आवर्जून सांगावं असं वाटेल. आणि हेही पिक्चर त्याचप्रमाणे यशस्वी होईल अशी मी आशा व्यक्त करतो. माझ्या सदिच्छा या लोकांबरोबर सतत राहतील याबद्दल मी आताच तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धर्मवीर 2 च्या पोस्टरचं अनावरण झालेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे. हा पिक्चर मी जेव्हा लागला होता पहिला तेव्हा मी जाऊन आवर्जून थिएटरमध्ये पाहिला होता. मंगेशने मला बोलवलं होतं तेव्हा आणि तेव्हा माझी भरभरून करमणूक झाली आणि त्याबद्दल मला एक करमणुकीबद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा करमणूक होणार जी झाली. कारण दिघे साहेबांचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभला. त्याचबरोबर मी तर पाहिलंय पण लोकांनी सुद्धा साहेबांचं तरुण पण पाहिलं. ते सध्या पण आता पण तरुणच आहे असं नाही आहे की नाही आहे. पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदररित्या मांडली गेली. दिघे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून पाहिली. ज्यांना त्यांच्या नशिबात त्यांना पाहणं होतं त्यांना पाहता आलं. आमच्या प्रसादच्या रूपाने त्यांनी अप्रतिम काम केलं. त्याला मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटाकरता तुला या चित्रपटाच्या तुझ्या अभिनयाकरता तुला कदाचित अवॉर्ड मिळेल कदाचित नाही पण मिळणार. कारण तिथे 4 लोक असतात ठरवणारी. त्यांच्यावरती आपला काही कंट्रोल नसतोच. कधी मिळो न मिळो पण या चित्रपटात असा अभिनय करून
प्रसादनी त्याच्यातल्या त्या अभिनेत्याला स्वतःच अवॉर्ड दिलेला आहे असं मला वाटलं होतं, जे मी तेव्हा जाहीर म्हणजे तुझ्याबरोबर तुला सांगितलंही होतं. खूप छान आहे. आजचा दिवसही खूप मोलाचा आहे. 2 वर्ष झालेली आहेत साहेबांना शपथ घेऊन. आणि मला मंगेशला विचारायचं आहे की 10च वर्ष का? काय राशन आहे का? तू का म्हणजे का असं का? जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत असं बोल ना. मग का 10 वर्ष? असंच तुमच्या हातून छान छान काम, चांगलं चांगलं काम घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. चित्रपटात तुम्ही काम केलं नाहीत याबद्दल आम्हाला अजिबात खंत नाही. अच्छा आहात. अच्छा हे बघा, हे कधी सांगणार? पण ठीक आहे. पण तुम्हाला मी एक या इंडस्ट्रीचा एक सिनियर ऍक्टर म्हणून मी तुमचं स्वागत करतो. आणि या सोहळ्याला तुम्ही सर्व आवर्जून उपस्थित राहिलात, आमच्या आनंदात सहभागी झालात, त्यामुळे तुमचे आभार. माननीय मुख्यमंत्रीजी एकनाथजी शिंदे, उपस्थित मित्रांनो आणि माझ्या मीडियाच्या मित्रांनो, मंगेश देसाईचं मनापासून अभिनंदन. त्यांनी त्याची पहिली कलाकृती सुद्धा जबरदस्त केली होती. आणि साहेब, पहिला चित्रपट त्यात तुम्ही एक विशेष संदेश दिला होता. पण नुसतं तेवढंच नाही तर ती कलाकृती सुद्धा एक उत्कृष्ट कलाकृती होती. आणि त्याच्यामध्ये प्रसादनी एक सुंदर अभिनय केला होता. आणि आम्हाला क्षितिज त्या चित्रपटामध्ये दिसला होता. आम्ही म्हणत होते हे एकनाथ शिंदे आहेत, एकनाथ शिंदे आहेत. आणि आता त्याच्यावरती हा चित्रपट भेटलेला आहे असं मला वाटतं. तेव्हा तुझं विशेष अभिनंदन, तुला शुभेच्छा. आणि माझी खात्री आहे का तू उत्कृष्ट काम केलंच असणार. आणि ऑफकोर्स साहेब तर आहेतच, साहेबांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच. साहेब, आज तुमच्या मुख्यमंत्री शपथ घेतल्याला 2 वर्ष पूर्ण झाली. पण जे काम तुम्ही केलेलं आहेत ना ते 10 वर्षापेक्षा जास्त आहे. आत्ताच नुकताच मी त्या कोस्टल रोडने आलो इकडे आणि तो पाहत राहिलो मी का 2 वर्षात तो कोस्टल रोड उभा राहिलेला आहे. कमाल केली साहेब तुम्ही. रिअली आय विश यू ऑल द बेस्ट. आणि ह्यानी म्हटलं 10 वर्ष, मी म्हणतो तुम्ही आणखी 20 वर्ष आमचे मुख्यमंत्री राहा आणि आमच्या या महाराष्ट्राला अगदी सुपरहिट करून टाका. चित्रपट तर होईलच सुपरहिट, तसं आपल्या राज्याला पण सुपरहिट करून टाका. सर्वांना विशेष अभिनंदन. तुमचा पोस्टर डिझाईन पण उत्कृष्ट आहे, त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. आणि तो पोस्टर पाहूनच लोकांना वाटेल हा चित्रपट पाहावा. आणि लवकरच तो रिलीज होतोय. त्या विश यू ऑल द बेस्ट, द होल टीम. थँक्यू. मैंने फिल्म देखी नहीं, लेकिन मैंने इतना सुना है आनंदी दिगे जी के बारे में, और खुशी होती है कि इतने अच्छे इंसानों के ऊपर फिल्में बन रही हैं. आई जस्ट बी वेरी ऑनर्ड टू बी हियर टुडे, टू बी अ पार्ट ऑफ द सेलिब्रेशन फॉर द रिलीज ऑफ द सेकंड मूवी दैट्स कमिंग आउट ऑन द 9th of August. एंड सीएम सर, ऑनरेबल सीएम सर, कांग्रेचुलेशन. 2 साल हो गए, आपको पता भी नहीं चला, इतना टाइम बीत जाता जल्दी. लेकिन I'm just excited and it's so nice to see and hear good things about you performing the character. And it's very difficult to play real life character and do justice to it. And whatever I've heard from everyone out here about your performance, it makes me want to see the part 1 first and then the part 2. So all the best to the team, and let's just keep doing work like this. धर्मवीर भाग 2. आपण धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे 1 केला होता, आता 2 करतो. याच्या पोस्टर लॉन्चसाठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिगे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक, आणि माझी भूमिका केली त्या शिल्पी जाने, जीचे आपले उमेश बन्सल, जानोलकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे.
सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग 2 ला खूप खूप शुभेच्छा देतो. मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा 2022 ला आपण केला. मंगेशने आणि त्याची टीम, प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती. मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे. आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखं आहे. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेब माझे गुरुवर्य, त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली, शिकलो, वाढलो आणि राजकारणाचे, समाजकारणाचे धडे घेतले. त्यांची कार्यपद्धती पाहिली मी. मैं आपको कहा था जब थोड़े समय में एक बार हम समय में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में, पूरे जीवन के बारे में. कुठली राज्य सत्ता नसताना, कुठलंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अढळ स्थान निर्माण केलं होतं की आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता. कुणाचंही सुख दुःख असू द्या, कुणाचं कौटुंबिक असू द्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या, अगदी मोठमोठी कामं जी सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता, जो आखरी रस्ता कहते हैं, वो आखरी रस्ता धर्मवीर आनंद दिघे साहब का आनंद आश्रम था. सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोचायचा. परंतु रडवेला चेहरा, दुःखी चेहरा घेऊन जाणारा माणूस पुन्हा जाताना हसत मुखाने जायचं हे मी पाहिले. आखिरी रेलवे पकड़ के, ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की पहली ट्रेन पकड़ के जाते थे. आखिरी ट्रेन कितने बजे होता है? 1 बजे, 12:30, 1 बजे बंद होता है और सुबह पहली ट्रेन पकड़ के जाते थे. इतना समय देते थे लोगों को, इतका वेळ ते लोकांना द्यायचं आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करायचं. कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता की आनंद दिघे साहेबांबरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय. हमें भी बहुत गर्व था, अभिमान था कि ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो जनता ने उनको सर आंखों पे उठाकर रखा है. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द, परवलीचा अंतिम शब्द, आदेश आला की मग काय कुठलाच विचार नाही, फायनल तो शब्द पूर्ण कर, हे आम्ही पाहिलंय. आणि गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिलं त्यांच्यात. आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा सर्वसामान्य लोकांसाठी होता, जनतेसाठी होता, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता. त्यांचं काहीच वैयक्तिक काही नव्हतं. त्यांचं बँकेत खातं पण नव्हतं प्रसाद. नाही. आणि असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले. हा दुःखद प्रसंग पचवण्यासारखा नाही, न पचणार आहे. आज एक एक क्षण असं जात नाही की आनंद दिघे साहेबांची आठवण होत नाही. प्रत्येक पावलोपावली
दिघे साहेबांची आठवण येते. ते त्यांचे शब्द, अरे एकनाथ, आजही कानावर पडल्यासारखे वाटतात. आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो. कारण मला जी संधी मिळाली आहे या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची, याच्या मागे आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहेत, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. बाळासाहेबांचे जसे आशीर्वाद होते. आणि मी एकच सांगेन की त्यांचं जीवन, त्यांचा जीवनपट एका सिनेमामध्ये उलगडू शकत नाही, लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून पहिला जो सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढे काय, पहले सिनेमा फिल्म निकालने के बाद आगे क्या, बोले आगे आगे देखो होता है क्या. आणि मग हा कारण त्यांचं जीवन, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं काम, त्यांनी दिलेला संघर्ष आणि सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा, म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अगदी टोकाचा निर्णय घेणारे आनंद दिघे साहेब आम्ही पाहिले आणि चित्रपटात देखील आपण अनुभवले. या महाराष्ट्रामध्येच नाही, देशभरात, जगभरामध्ये पहिला सिनेमा पोचला. मुझे लोग कहते थे हिंदी में क्यों नहीं किए, वो गुजरात में, उत्तर प्रदेश में, इधर वहां से सब जगह से हम लोग हिंदी कर रहे हैं. हिंदी में कर रहे, धन्यवाद आपको. आणि मग पब्लिकच्या मागणीनुसार हा धर्मवीर पार्ट 2 आज पोस्टर लॉन्च झालाय, लवकरच तो रिलीज होईल. मी प्रसाद घोक यांना मनापासून धन्यवाद देईन यासाठी की त्यांनी कधी आनंद दिघे साहेबांना भेटले नव्हते, कधी त्यांनी दिघे साहेबांना बघितलं नव्हतं, कधी दिघे साहेबांशी ते बोलले नव्हते. प्रसाद बरोबर आहे. परंतु दिघे साहेबांची माहिती घेऊन त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांच्या बरोबर बोलून ते कसे चालायचे, कसे बोलायचे, कसे लोकांबरोबर वागायचे, त्यांची प्रत्येक जी काही आपण म्हणतो स्टाईल ही करणं म्हणजे अतिशय अवघड काम आहे. एकदा आपल्या कुठल्या हॉटेलमध्ये आपला कार्यक्रम होता रे मंगेश, ब्ल्यू सी मध्ये अंधार होता आणि प्रसाद समोरून आल्यानंतर मला वाटलं दिघे साहेबच आले. मी ते माझं काय मला माहितच नाही, मी त्यांच्या पायालाच हात लावला. एवढा हुबेहूब दिघे साहेब त्यांची भूमिका केली. आणि एकनाथ शिंदेचा सुरुवातीचा काळ लोकांना, एकनाथ शिंदे आता म्हणजे आताच एकनाथ शिंदे माहिती आहे, पण पूर्वी एकनाथ शिंदे कसा होता, काय करत होता लोकांसाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, ते क्षितिजने दाखवलं. त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा जो काही सिनेमा होतोय हा पण 2022ला पण सुपरहिट झाला. सर्व अवॉर्ड त्याला मिळाले, प्रसादला मिळाले, कलाकारांना मिळाले. झीने देखील खूप मदत केली आपल्या या सिनेमाला. आताही ते सोबत आहे, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आपका भी बहुत बहुत धन्यवाद. आणि दिघे साहेबांचं काम असं होतं, कुछ ऐसे लोग होते हैं कि उनके जाने के बावजूद भी उनका काम अमर होता है. आनंद दिघे साहेबांच्या संदर्भामध्ये मला आनंद चित्रपटातला एक डायलॉग आठवतो. आनंद मरते नहीं, आनंद मरा नहीं करते. ये डायलॉग्स उनके लिए एकदम फिट है, क्योंकि उन्होंने इतने लोगों को आनंद दिया है, उनका जीवन आनंदमय किया है.
त्यांचं जीवन आनंदी केले। आज लाखों लोगों के घर में दिगे साहब का फोटो है, जैसे भगवान का फोटो लगाते वैसे उनका फोटो लगा, क्योंकि कई जीवन बर्बाद होते होते उन्होंने बचाया है। किती असे कुटुंब आहेत की त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत असताना त्यांनी दिघे साहेबांकडे गेले आणि ते वाचले। त्यामुळे दिघे साहेब त्यांच्यासाठी तर देवापेक्षा कमी होऊ शकत नाही। आणि म्हणून दिघे साहेबांचं कार्य जे आहे या चित्रपटातून अजरामर होतोय, पार्ट 2 मधून अजरामर होईल। दिघे साहेब काय आहे ते देशातल्या, महाराष्ट्रातल्या, जगभरातल्या लोकांना कळेल आणि त्यांच्या कामातून एक तरुणांना देखील आणि या जनतेतल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल, कारण त्यांनी अन्यायाविरुद्धच लढलेले आहेत। जिथे अन्याय होतो तिथे आनंद दिघे साहेब पुढे येतात। मग जात पात धर्म कधी पाहिला नाही आणि म्हणून मी आजच्या या धर्मवीर पार्ट 2 च्या पोस्टर लॉन्चला शुभेच्छा देतो। मंगेश देसाई, प्रवीण तरडे आणि प्रसाद आहे, क्षितिज आहे, सर्व टीमला, जीच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो। आप यहाँ पर आए, आपका भी शुक्रिया अदा करता हूं मैं। आप भी फिल्म देखिए, आपको बहुत मजा आएगा, क्योंकि फिल्म और उनका काम ही ऐसा है। और फिल्म में जो सच्चाई है उसी पर आधारित ये फिल्म बनाई है। जो सच है, जो दिघे साहब ने किया है, वही इस फिल्म में दिखाया है। सब कुछ नहीं दिखा सकते उसमें, कुछ ऐसे चीजें हैं जो चीजें जो ऐसी है मुझे मालूम है, लेकिन इतना बताऊंगा मैं कि मेरे इस मुख्यमंत्री के जो जिम्मेदारी जो मिली है उसमें आनंद दिघे साहब को बहुत ही बड़ा रोल है, बड़ी प्रेरणा है उनकी, और उनके आदर्शों पर चलने की कोशिश। मैं उतना तो काम नहीं कर पाऊंगा उन्होंने जितना किया, लेकिन मैं उनके पद चिन्हों पर चलने की कोशिश जरूर कर रहा हूं। एवढं काम मी नाही करू शकत, कारण त्यांचं व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग होतं, पण मी त्यांनी दाखवलेल्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि ते मी करतोय प्रयत्न, आणि याचं समाधान मला आहे। आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आज मला संधी जी दिलेली आहे, आज 2 वर्ष होत आहेत सरकारला। तुम्ही मगाशी म्हणालात कोस्टल रोड, आज कोस्टल रोड घ्या, अटल सेतू घ्या, MTHL 2 तास लागायचे, आज तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये मुंबईतून रायगड मध्ये पोहोचा। रायगड मधून मुंबई गोवा रोड कनेक्ट होईल, मुंबई पुणे रोड कनेक्ट होईल। आज कोस्टल रोड जिथे तासभर पाऊण तास लागत होता तिथे 5-6 मिनिटांमध्ये आपण पोहोचतो। आता पुढे आम्ही त्याला सीलिंकला जोडतोय आणि हा रोड जो आहे वारसोवा पर्यंत नेतोय, वर्सोव्यावरून विरार पर्यंत नेतोय। विरार 2 तासाचं अंतर, 3 तासाचं अंतर फक्त 40 मिनिटांमध्ये, 40 मिनिट्स में यहाँ से विरार देतो। मंगेश देसाई, प्रवीण तरडे यांचं अभिनंदन करतो। प्रसाद यांनी याच्यामध्ये देखील जबरदस्त काम केलेलंच असेल। क्षितिजने पण, क्षितिजची जबाबदारी यावेळी जास्ती आहे, आणि पुन्हा हा सिनेमा महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगभरामध्ये सर्व लोक पाहतील आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जीवन चरित्र जे आहे हे बघायला मिळेल आणि त्यातून प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल, अशा प्रकारच्या अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद। हे त्याचं नावच आहे, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट।
त्यांचं सिनेमामध्ये पहा तुम्ही. सिनेमामध्ये मी आता बोललं म्हणजे योग्य नाही. सिनेमा तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याला कळेल. सर आपण त्याच्यात असं लिहिलं होतं की गद्दारांना क्षमा नाही. आता आहे की हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. म्हणजे कसं तुम्ही याकडे बघता? साहेबांचं कामाची पद्धत अशी होती, जे समाजाशी गद्दारी करायचे त्यांना ते माफ करत नव्हते. त्यांचं कार्यकर्तृत्व आपण पहिल्या सिनेमात पाहिलेलं आहे, दुसऱ्या सिनेमात देखील पहा. वैयक्तिक त्यांचं वैयक्तिक स्वतःसाठी कधी जगले नाहीत. ते दुसऱ्यासाठी जगणारं व्यक्तिमत्व होतं. स्वतःसाठी सगळे जगतात, पण दुसऱ्यासाठी जगणं किती कठीण असतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. रिजनल सिनेमा जास्त हे सिनेमा हॉल नाही मिळत आहे, त्यासाठी काय सांगणार, काय प्रयत्न करणार? नाही, जे प्रयत्न आता बघा आम्ही फिल्म सिटी जी मुंबईतली आहे ती डेव्हलप करतोय. एक त्याच्यामध्ये ज्या ज्या काही सुधारणा पाहिजे त्या करतो आम्ही. या सर्व मंडळींशी बोलून करू. ते ठाण्याला एक फिल्म सिटी करायचा विचार आहे. आणि यात हिंदी फिल्म इंडस्ट्री, मराठी फिल्म इंडस्ट्री यांना ज्या काही अडचणी आहेत हे सरकार सगळ्यांचं आहे. जसं सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, युवकांचं, तसं या सर्व इंडस्ट्रीचं पण आहे. ही मोठी इंडस्ट्री आहे, लाखो लोक याच्यामध्ये काम करतात. या इंडस्ट्रीला देखील आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला. तुमच्या भाषणातही अनेकदा असा उल्लेख आलेला आहे की हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. कुठेतरी एक राजकीय भाष्य करण्याचा नाही. याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगतो, आमचं सरकार बाळासाहेबांच्या विचारावर स्थापन झालेलं आहे. बाळासाहेबांचे विचार काय होते? कुठल्या एका धर्माच्या विरुद्ध त्यांचे विचार होते का? तर नाही. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्यायाविरुद्ध लढणं आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं काम होतं. आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही कधी सत्तेसाठी तडजोड करणार नाही, केली नाही. ज्यांनी कुणी केली त्यामुळे आम्ही सत्तेसाठी कधी तडजोड करणार नाही विचारांच्या बरोबर. आणि म्हणून धर्मवीरांचे विचार, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय. याचा प्रत्यय या निवडणुकीमध्ये आलेला आहे. सर तुम्हाला चित्रपटाचा आणि निवडणुकांचा काही अर्थाशी संबंध नाही. धर्मवीरांचा चित्रपट एका सिनेमामध्ये होऊ शकत नाही, म्हणून हा दुसरा आम्ही केलेला आहे. त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यासाठी हे केलंय. त्याच्यात कुठलेही राजकीय आणि निवडणुकांचा संबंध नाही.